अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। या ठिकाणी हे जे हिंदू संमेलन, या हिंदू संमेलनाकरिता उपस्थित परमश्रद्धेय परमपूज्य डॉक्टर मोहनजी भागवत सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, महामंडलेश्वर 1008 जगद्गुरु शांतिगिरीजी महाराज, त्याचप्रमाणे परमश्रद्धेय गुरुवर्य महंत स्वामी भास्करगिरीजी महाराज, उपस्थित संत महंत, उपस्थित सर्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे पदाधिकारी, स्वयंसेवक, परिसरातील हिंदू बांधव, आज या गंगापूर शहरामध्ये भव्य असं हे हिंदू संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे। संतांचं जे कार्य आहे, तुकोबाराय सांगतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम ब्रीद वाढवावे नाम। धर्माचं पालन आणि पाखंडाचं खंडन आजपर्यंत संत करीत आलेले आहेत आणि हेच कार्य वेगळ्या पद्धतीने संघ करीत आलेला आहे। संघाचं स्थापनेचं हे शताब्दी वर्ष आहेत। विश्वामध्ये असं एक संघटन धर्म कार्यामध्ये की ज्यामध्ये हजारोंच्या संख्येने ब्रह्मचर्य अवस्थेत राहून पूर्ण वेळ देणारं, लाखोंच्या संख्येमध्ये धर्माचं कार्य करणारं आणि 100 वर्षापर्यंत टिकणारं हे विश्वातलं एक पहिलं संघटन आहे। आज थोडीफार अनुकूल परिस्थिती आपल्याला जाणवते, पण प्रतिकूल परिस्थितीच्या काळामध्ये जे काही संघाने कार्य केलेलं आहे, दुर्गम भागामध्ये जे कार्य केलेलं आहे की ज्या ठिकाणी धर्म परिवर्तनाचे प्रसंग घडत होते, अन्याय अत्याचार असे प्रसंग घडत होते, अशा ठिकाणी पूर्ण वेळ देऊन आणि काही प्रसंगी स्वतःचं जीवाचं बलिदान देऊन देखील आणि जे संघाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी हे धर्माचं कार्य केलेले आहे। धर्माचं रक्षण आपण केलं तर धर्म आपलं रक्षण करतो। भारतीय संस्कृती ही हिंदू संस्कृती आहे। हिंसायाः दूयते हृदयम यस्य अस हिंदू। हिंदू शब्दाची सरळ व्याख्या ही म्हणजे हिंसा, दू म्हणजे दुःख। हिंसेने ज्याला दुःख होतो तो हिंदू आहे। तो कधी कोणाची हिंसा करीत नाही। कोण्याही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे। कोणाचा द्वेष देखील करू नये, कोणाचा मत्सर करू नये, कोणाला गवताची काळी देखील टोचू नये असा धर्म सांगतो। परंतु याचा अर्थ असा होत नाही की कोणी अन्याय केलं म्हणजे तो अन्याय सहनच करीत राहावा। अन्याय सहन करायला देखील आपला धर्म सांगत नाही बरं का। आपल्याला शालेय शिक्षणामधून थोडं यापूर्वी पण एक चुकीचं सांगितलं गेलं, चुकीचा संदेश दिला गेला की कोणी एका गालात मारल्यावर दुसरा गाल पुढे करा। ही भारतीय संस्कृती नाही। भारतीय संस्कृती आहे कोणालाही दुःख देऊ नये, पण कोणी जर अन्याय करीत असेल तर त्या अन्यायाला प्रतिकार करण्याची क्षमता आपल्यामध्ये असलीच पाहिजे। गीतेमध्ये युद्धाचा जेव्हा प्रसंग होता, युद्धाच्या प्रसंगामध्ये अर्जुन समोर आहेत। अर्जुनाने भगवंताला सांगितलं, सेनयोर उभयोर्मध्ये रथम स्थापयमेच्युत यावदेता निरीक्षेहम योद्धु कामान अवस्यतान। हे भगवान, दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा करा। दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ नेऊन उभा केल्याच्या नंतर भीष्माचार्य द्रोणाचार्यांना पाहिल्यानंतर अर्जुन मोहित झाला आणि अर्जुनाने सांगितलं, मी युद्ध करणार नाही। का करणार नाही तर सांगितलं, ज्या द्रोणाचार्यांनी मला धनुर्विद्या शिकवली त्यांच्यावर मी बाण कसा चालू। जेथेची कृपा लाहिजे वरू तेथेची म्हणे व्यभिचारू, तरी काय मी भस्मासुर। अर्जुन म्हणलं मी भस्मासुर नाही आहेत, मी द्रोणाचार्यांना बाण चालू शकणार नाही। तेव्हा भगवान कृष्ण सांगता, अर्जुन
अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गता सुता सुंश्च नानुशोचन्ति पंडिताः. ज्याचा विचार करायला नको तो विचार तू करीत आहे. पंडितासारखं बोलतोय अर्जुन, तू पंडित नाही आहेत. कारण अन्याय करणारी व्यक्ती कोणीही असली तरी अन्यायाला प्रतिकार हा केल्याच गेला पाहिजे. अन्याय सहन करू नये, अन्याय कधीच कोणावर करू नये. आजपर्यंत हजारो वर्षापासून अनेक आक्रांत या धर्मसंस्कृतीला नष्ट करण्याकरता आलेत. संस्कृती नष्ट करू शकले नाही हे जरी सत्य असलं तरी हजारो वर्ष आपल्याला गुलामीमध्ये राहावं लागलं. का गुलामीमध्ये राहावं लागलं? तर एक तर यामध्ये आपण संघटित नसल्याचं जाणवतं. संघटन जर असेल, दुसरी महत्वाची गोष्ट धर्माबद्दल जागृती असेल, ज्या ज्या वेळेला काही प्रसंग येईल त्या त्यावेळेला आपण सर्वांनी एकत्रित यावं आणि ते एकत्रित येणं महत्वाचं आहे. आपण पाहिलं बांगलादेशामध्ये काय काय परिस्थिती निर्माण झाली. बांगलादेशामध्ये जे अत्याचार हिंदूंवर होत चाललेले आहेत, झालेले आहेत, फार भयानक अशा प्रकारची ती परिस्थिती होती. अनेक पुरुषांनी मिळून एका एका महिलांवर बलात्कार करणे, मुलांची तरुणांची हत्या करणे, घृणित अशा प्रकारचे प्रकार घडले. आणि अशा या एक तर धर्म परिवर्तन करा, नाही धर्म परिवर्तन नसेल होत तर मरायला तयार व्हा, अशा प्रकारचे असणारे जे विचारसरणी आहेत हे कुठल्याही विचारात हे कधी बसत नाही. आपल्या भारतामध्ये अजूनही बऱ्याच ठिकाणी धर्म परिवर्तनाचे कार्य घडत आहेत. बऱ्याच दुर्गम भागामध्ये कधी कधी जाण्याचा प्रसंग येतो. एकदा राऊरी तालुक्यामध्ये ब्राह्मणी उमर ब्राह्मणी तिथे एकदा गेलो होतो आम्ही रक्षाबंधनला. तिथं काही आदिवासी समाज आहेत, त्यांचं धर्म परिवर्तन मोठ्या प्रमाणामध्ये घडवलं. आणि तिथं एक आदिवासी महिला होती. त्या आदिवासी महिलेने धर्म परिवर्तन घडवणारे जे फादर होते त्यांच्यावर FIR दाखल केली आणि केस झाल्यानंतर ती व्यक्ती पकडली गेली आणि शेकडो कोटींचं रॅकेट त्यातून उघडं पडलं. हे आम्हाला कळल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. त्या माता भगिनीला भेटलो. रक्षाबंधनचा दिवस असल्यामुळे राखी बांधण्याकरता आम्ही गेलो आणि सांगितलं, हे ताई, आपण जे काही हिंमत केलेली आहे निश्चित आपल्या हिमतीला दाद दिली पाहिजे. बरं, असं का घडतं? ह्याच्या पाठीमागं काही कारण अशी आहेत. हे आपलेच बांधव आहेत, पण आपण जेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. दुर्गम भागामध्ये जर आपण गेलो, काही गोरगरीब लोक असतात, आपलेच आहेत, पण त्यांना जी सन्मानाची वागणूक आपण द्यायला पाहिजे ती आपल्याकडून दिल्या जात नाही. आणि त्याचा गैरफायदा काही विधर्मी लोक घेतात. आणि म्हणून कुत्रा आपण घरात सांभाळू शकतो, मांजर घरात सांभाळू शकतो, मग माणसाला सन्मान का देऊ शकत नाही? शेवटी मनुष्य कुठल्याही जातीचा कुठलाही असला तरी तो कुत्र्यापेक्षा मांजरीपेक्षा तर श्रेष्ठच आहे ना. आणि म्हणून जातीवाद हा आपल्यातून समूळ नष्ट झाला पाहिजे. जातीवादाचं पूर्ण उच्चाटन झालं पाहिजे आणि धर्माचं पालन करण्याकरिता निश्चित सर्वांनी एकत्रित यावं. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या देशात आपण राहतो त्या देशाबद्दल प्रेम असणं गरजेचं आहे. देशप्रेम जर आपल्यामध्ये नसेल तर कुठल्याही निमित्ताने आपण एकत्रित येणार नाही. आणि म्हणून देश सर्वप्रथम हा भाव मनामध्ये ठेवावा. धर्म परिवर्तन ज्या ज्या ठिकाणी होत असेल अशा ठिकाणी आपण सर्वांनी एकमेकाला सहकार्य करावं. प्रत्येकाने आपल्या धर्माचं पालन करावं. कोणी कोणाच्या धर्माचा द्वेष करू नये, इतर धर्माचा आदरही करावा. आणि ज्या वेळेला 2 वर्षापूर्वी सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या सप्ताहामध्ये याच बांगलादेशामध्ये घडलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये आम्ही आवाज उठवला त्यावेळेला, आणि अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केल्या गेली. मुस्लिम विरोधी आम्ही असल्याची. मुस्लिम विरोधी आम्ही नाही, परंतु
मदरशांमध्ये आणि असणाऱ्या मुलांना चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन करून अन्याय अत्याचाराकडे ढकलण्याचा प्रयत्न कोणी एखाद्या मौलाना करीत असेल तर अशा व्यक्तीला निश्चित विरोध करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. धर्म कोणताही चांगला असतो, पण त्या धर्मामध्ये असणारे जे अराजक तत्व आहेत त्या अराजक तत्वांना आमचा विरोध आहे आणि तो पुढेही असणार आहे. कोणत्याही माझं तर मत असं आहे की जे आमचे मुस्लिम बंधू आहेत, जे राष्ट्रप्रेमी असणारे मुस्लिम बंधू आहेत, त्यांनी स्वतः पुढे येऊन या अशा गोष्टींना विरोध केला पाहिजे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा काही वेळेला काही कारणाने ज्या काही विकृती निर्माण झाल्या त्या वेळेला समाजसुधारक पुढे आलेत आणि त्या विकृती दूर करण्याचा प्रयत्न केला. तसं प्रत्येक धर्मामध्ये आणि जर काही विकृती आली असतील तर आधी त्याच धर्मातील लोकांनी समोर येऊन त्या विकृती दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजेच आपल्याला सलोख्याचं वातावरण निर्माण होईल. सर्वच एका देशातले आपण आहोत, भारत मातेचे आपण पुत्र आहोत आणि म्हणून सर्व धर्मियांनी एकमेकाशी गुण्या गोविंदाने राहावं हेच कार्य आजपर्यंत सनातन संस्कृतीने केलेलं आहे. वसुधैव कुटुंबकम, वसुधा म्हणजे पृथ्वी, पृथ्वी हाच आमचा परिवार आहे हे आजपर्यंत आणि आपल्या संस्कृतीने जपलेलं आहे, पाळलेलं आहे. हजारो वर्षापासून चालत आलेल्या सनातन संस्कृतीचं सांभाळ साधू संतांनी ऋषीमुनींनी केला आणि हे कार्य विस्तृतपणे व्यापकपणे पुढे नेण्याचं कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी फार मोठ्या मेहनतीने केलेलं आहे. आणि हे संघाचं शताब्दी वर्ष आहेत. शताब्दी वर्ष साजरं करण्याचा हा योग आपल्याला जो प्राप्त होत आहेत, या पाठीमागं खूप मोठं बलिदान आहेत, अनेकांचे बलिदान आहेत. या सर्वांचं बलिदान स्मरणात ठेवून आपण विश्वगुरू बनूया, कारण जगामध्ये आदर्श घेण्यासारखी संस्कृती धर्म आहे तो सनातन धर्म आहे. सनातन हिंदू धर्म की. तर अशा प्रकारे या सनातन हिंदू धर्माचं जे काही संस्कार असतील ते टिकवणं आपलं कर्तव्य आहे. कारण ही संस्कृती विज्ञान आणि निसर्गाला अनुसरून आहेत. आता परवा संक्रांत झाली, संक्रांतीला आपण तिळगुळ वाटतो बघा. आता हिवाळ्याचे दिवस असतात त्यावेळेला आपल्या त्वचेला कोरड पडत असते, त्यावेळेला स्निग्ध पदार्थाची आणि उष्ण पदार्थाची शरीराला आवश्यकता असते. मग तीळ आणि गुळ जर आपण खाल्लं तर शरीराला स्निग्धता मिळते आणि गुळामुळे उष्णता मिळते. आणि म्हणून प्रत्येक आपले जे सणवार आहेत, ज्या वेळेला आपण रंगपंचमी वगैरे करतो, पळसाच्या फुलाचा रंग तयार करून ते एकमेकाच्या अंगावर फेकतो. पळस हे त्वचारोग नाशक आहे, पळसाचं फुल. आणि कमीत कमी ते रंगवलेलं पाणी जर आपल्या अंगावर फेकलं तर पुढे उष्णतेमुळे ज्या घामोळे येतात ते येत नाहीत. प्रत्येक जे काही आपल्या रूढी परंपरा आहेत या निसर्गाशी समतोल राखणारे आहेत. मग आपल्या परंपराही आपण जपला पाहिजे. आणि ज्या ज्या वेळेला कधी अन्याय घडण्याचा प्रसंग येतो त्यावेळेला अन्यायाला प्रतिकार करण्याची क्षमता ही आपल्यामध्ये अवश्य असली पाहिजे, ती आपण ठेवली पाहिजे. आणि अशा प्रकारे आपण जर संघटित राहिलो तर निश्चित एक दिवस भारत देश हा विश्वगुरू बनल्याशिवाय राहणार नाही. आणि आज संपूर्ण विश्वाची नजर भारताकडे आहेत. संपूर्ण विश्वाने आदर्श घ्यावा अशा प्रकारची ही संस्कृती आहेत. आणि म्हणून या संस्कृतीकरता प्रत्येकाने उभं राहावं. आज या ठिकाणी संघाच्या या शताब्दी वर्षाच्या पर्वाच्या निमित्ताने उपस्थित आपण सर्व हिंदू समाज या ठिकाणी एकत्रित आलेला आहेत. आणि अशा प्रकारे आपण गोमातेचं रक्षण करण्याकरता सुद्धा पुढे यावं. बऱ्याच वेळेला आणि संघर्ष होतात, गाय विकणारे आपणच आहोत, दोन्ही बाजू आपण पाहिल्या पाहिजे. गाय कापणाऱ्यांच्या विरोधात बोलण्यापेक्षा आधी आपण गाय विकू नये, गाय सांभाळावी, गोमातेचं रक्षण आणि संवर्धन करावं. प्रत्येकाने ती काळजी घेतली पाहिजे, म्हणजे गोहत्या बंद होऊ शकते. गोहत्या ज्या देशामध्ये होतं त्या देशामध्ये निश्चित निसर्गाची अकृपा होत असते. मग गोमातेची हत्या होऊ नये त्याकरता गोपालन आणि अंतःकरणातून आपण करावं. आणि ज्या ज्या ठिकाणी चुकीचं काही घडत असेल त्या वेळेला निश्चित आपल्याने सर्वांनी पुढं यावं. आणि हेच संदेश मी आपल्याला या ठिकाणी देऊन वाणीला विश्राम देतो.